मी तुम्हाला पैसे कसे देणार? हा, अहो मी बायको आहे त्यांची. अहो तुम्ही त्यांच्या बायको आहात की नाही हा प्रश्नच नाहीये, पण त्यांच्या सहीशिवाय मी पैसे कसे देणार? मग काय करू शकतो आपण? हा, हा फॉर्म घ्या, याच्यावर त्यांची सही आणा. त्यांची सही आणि अकाउंटवरची सही मॅच झाली तरच मी FD मोडून देऊ शकेन. ठीक आहे, चालेल. मी सही घेऊन येते मग. हा, धन्यवाद. हा, वेलकम. भारी आहे ना? थांबा अजून एक व्हिडिओ दाखवते. थांब. हा, हा बघ, हा बघ. आता असला आहे ना. सारखा सारखा मोबाईल दाखवू नको, डोळे खराब होतील त्याचे. अगं आई आई ऐक ना. हा, सारखा सारखा टीव्ही बघून तुझे डोळे नाही ना खराब होत? एवढ्या व्हिडिओने काही होत नाहीये. थांब जरा. ऐकत जा जरा आईचं. अगं आई असा व्हिडिओ दाखवते ना त्याला की हसून हसून पोट दुखायला लागेल त्याचं. थांब तू जरा. मग तो अजिबातच दाखवू नकोस. अगं. पोट दुखेल काय? आधीच किती दुखतंय बिचाराचं ऑपरेशनमुळे, आता त्याचं पोट दुखवणार आहेस का तू? ऐक मी, एक मिनिट. त्यापेक्षा ना फळं खा, फळं खा. अजिबात हात नको लावू नकोस. हे घे सोन्या, हे घे. हे आईने चिरलेली फळं. हा, घे सोन्या, घे. मी चिरली आहेत की नाही माझ्या बाळासाठी. हे बघ, गोड गोड आहे, गोड आहे. घ्या घ्या. आई आई आजारी आहे, तू उष्ट काय देतेस त्याला? शबरीने पण रामाला उष्टी बोरं दिली होती. माझं बाळ आहे ते, आईचं उष्ट चालतं. घे सोना, घ्या घ्या. अरे गोड आहे, गोड आहे की नाही? गोड आहे की नाही? काय ग आनंदी आली. तू बँकेत गेले होतीस ना? बँकेतच गेले होते. हे बघा, मी हा फॉर्म भरला. हा, तर ते म्हणाले की यावर तुमची सही लागेल, त्याच्याशिवाय पुढचं काम होणार नाही. तर तिथे तेवढी सही करा, मग मी पुढचं काम करते. सर, तू बस इथे. तू बस, तू बस बस. त्याला दाखव कुठे सही करायची ते. दाखव ते. पकड. हे घे. आता कर. येते येते. आली ग, आली. सही बरोबर नाहीये. हा फॉर्म नाही चालणार बँकेत. ठीक आहे, काही हरकत नाही. तू दुसरा फॉर्म आणला असशील ना? नाही ना, विसरले मी. मग नाही, हरकत नाही, मी घेऊन येते. जवळ तर आहे बँक. आहे ग, परत तंगड तोड तुला. नाही नाही, ठीक आहे. अहो आलेच. ठीक आहे आनंदी, तू येईपर्यंत ना मी दादाची सहीची प्रॅक्टिस घेते. हो, मी आलेच. सहीची प्रॅक्टिस घे. काय व्हिडिओ दाखवत बसलीस? हो. चिंगी, कशी आहेस बाळा? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त. आई तू कुठे होतीस? आणि बाबा पण कुठे आहे? आजी आजोबा मला कधीपासून हेच सांगतात, उद्या येणार, आज येणार. चिंगी बाळा, कसं आहे, तुझ्या बाबांना ना जरा लागलंय. हा. काय? बाबाला लागलंय? कुठे आहे तो? मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचंय. मला त्याच्याकडे घेऊन चल पहिले. मी तुला त्यांना भेटायला घेऊन जाणार. आता ते आराम करतायत. तू आता काही दिवस आजी आजोबांकडे राहा, मी तुला घेऊन जाईन. उद्या पक्का मला घेऊन जाशील? पक्का. पक्का? हो बाळा, मी नक्की घेऊन जाईन तुला. आनंदी, कुठे निघालीस? काही मदत हवी आहे का तुला? आणि राघव कसा आहे? ते बरेत आता. बँकेतच जातीये, एक FD मोडायची आहे ना म्हणून. खरं तर मी मगाशी जाऊन आले बँकेत, पण तिथे गेल्यावर कळलं की एका फॉर्मवर यांची सही हवी आहे, म्हणून परत आले होते. फारसं
कळत नाही मला बँकेतला. खरं तर आता कळतंय मला. ह्यांना रमाताई त्यांच्या बरोबरीच्या का वाटायच्या ते, आणि मी ह्यांना त्यांची जबाबदारी वाटते ना. काय तसं काही नाहीये, तू सुद्धा तितकीच हुशार आहेस. येऊ का तुझ्या बरोबर? नाही म्हणजे बँकेत काही अडचण असेल, काही कळत नसेल तर मी दाखवतो ना तुला. नाही नाही, तसं नाही. कळत नसलं तरी मला हे सगळं शिकून घ्यायला हवं ना. आता हे जमायलाच हवं मला. आणि लग्नानंतर मी किती दिवस ह्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. आता मला ह्यांची काळजी घ्यायची, जबाबदारी येते माझी. मी सगळं शिकून घेईन बाबा, आणि काही वाटलं तर मी सांगेन तुम्हाला. चला येते मी बाबा. हां, तुम्ही चिंगीची जरा काळजी. आता तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. चिंगी बाळा येऊ. बाय. प्लीज बसा. आणले सही? सही आणली. सही बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना आता अपघात झालाय त्यांचा. अहो नीट पाणी पिता येत नाहीये त्यांना. सही कशी करणार ते बघा. सही कशी झाली. आणि त्यात तुम्ही एकच फॉर्म दिला, 3-4 फॉर्म तरी द्यायचे ना. म्हणजे सही चुकली तर मला दुसरा फॉर्म. बरं थांबा. मी सगळं समजू शकतो, पण बँकेच्या प्रोसिजर्स आहेत त्या आम्हाला पूर्ण करायलाच हव्यात. आणि मॅडम, जर का सही मॅच होणार नाही असं वाटत असेल तर बाजूला अंगठ्याचा ठसा घ्या, म्हणजे किमान तो ठसा तरी मॅच करता येईल. आणि बाकीच्या पुढच्या प्रोसेस मी करून ठेवतो. हां, माफ करा, मी जरा जास्त बोलले ना. सगळं अगदीच मी समजू शकतो. तुम्ही सही आणि ठसा घेऊन या. आलेच. मुलांनो, मला तुमच्या लहानपणीची आठवण येते. अशीच दोन्ही भावंड अभ्यास करायची ग बाई, आणि मी फळं खायची, अभ्यास घ्यायचे ग. काय? हा ये. हे बघ, बस. ये मा. फॉर्म आणलेत. हां, आधी तुम्ही सही करा आणि मग मी फॉर्म भरते. आणि काळजी करू नका, भरपूर आणलेत मी फॉर्म. घ्या. आनंदी, आता जमेल त्याला सही करायला. आली बघ, आली त्याला सही. आता अंगठ्याचा ठसा पण द्या. हां हा पण सांगितलंय. हां, सावकाश. आता होईल का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपण लवकरात लवकर त्या विराज इनामदाराचे पैसे परत करू म्हणून. आनंदी, अगो हे बघ 4:30 झालेत. 5ला बंद होते ना बँक. तुला लगेच निघायला हवं. हे पाय माझे. अहो आलेच. सावकाश सावकाश सावकाश. त्या पोरीचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे रे राघवा. सर हे बघा, सही घेतलीये, अंगठ्याचा ठसा पण आहे, आणि ते FDचे सगळे पेपर्स पण आहेत. बघून घ्या. बोला मॅडम, कितीचा चेक बनवून देऊ? 2 लाखांचा. हा. वहिनी, मी इथे अचानक या ना, ऑफिस मध्ये बसून बोलूया. नाही नाही, मी बस एवढं द्यायला आलो होते. ठीक आहे. चेक. तुम्ही हॉस्पिटलमध्ये पैसे भरले, आमची मदत केली. ते पण मी मागितले नव्हते आता. हो, पण देणं कर्तव्य आहे ना माझं. नाही बरोबर आहे, पण इतकी खरंच घाई नव्हती. मी नंतर घेतले असेल ना, नाहीतर राघवकडनं घेतले असेल. नाही, कसं आहे, तुमच्याकडून पैसे घेतल्यामुळे माझ्या नवऱ्याला जर त्रास होणार असेल तर मला नकोय तुमचे पैसे. ह्या कारणामुळे
काल खूप चिडले होते. त्यांना नाही आवडलंय तुमच्याकडून पैसे घेतलेले, म्हणजे तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये पैसे भरले त्यांना अजिबात नाही आवडले. आणि माझ्या नवऱ्याला आता स्वतःच्या पायावर त्यांना कसं उभं करायचं, या सगळ्या आजारपणातून कसं बाहेर काढायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तशी खंबीर आहे मी, पुरेशी आहे. खरं तर तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने मदत केली त्यासाठी खरंच धन्यवाद. पण अशी मदत नको होती आम्हाला खरं तर तुमच्याकडून. पैशांची मदत वगैरे नको होती आणि आम्ही कधी पैशांची मदत मागणार पण नाही तुमच्याकडून. खरं सांगू, पैशांपेक्षा तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये येऊन ह्यांच्यासोबत पंजा लढवत होतात किंवा माझ्यासाठी घरून खिचडी घेऊन आलात ना, ते जास्त चांगलं होतं. ते आवडलं आम्हाला. ते जास्त महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. नाही म्हणजे तुम्ही ह्यांचे मित्र बनून राहू शकतात, माझी काहीच हरकत नाही. ह्यांच्या पडत्या काळात ह्यांची मदत करणं बायको म्हणून माझी जबाबदारी आणि ते मी मनापासून करते. कृपा करून तुम्ही ह्यात पडू नका. बाकी पैसे दिलेत, तुम्ही मदत केली आहे त्यासाठी धन्यवाद. चिंगुडी दूध घे चिंगुडी. अगं नाही नकोय मला. अगं असं काय करते बाळा, घे ना दूध पटकन. नाही ते माझं वालं चॉकलेट मिल्क नाहीये. अगं तुझं मला काय, हे छान 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 आहे. अगं मालती, का माझ्या नातीच्या मागे लागलीयस? अगं तिला हे चॉकलेट मिल्क आहे ना, ते माझ्या हातून प्यायचं असेल, दे इकडे. बर प्या. घे. नाही मी कोणाच्याच हातून नाही पिणार. ये कशी गो अजिबात ऐकत नाही ही पोरगी. चिंगुडी आई माझं, चिंगुडी आई. काय काय चाललंय? किती तो आवाज? तू तर बोलूच नकोस. का बरं? आई तू मला म्हणाली होतीस की घरी घेऊन जाशील म्हणून. बाबाला भेटवशील, पण काहीच करत नाहीयेस तू. मला इकडेच ठेवलंयस. चुकलं चिंगी बाळा, खरंच चुकलं माझं. पण मी खूप रागवलीये. हे पाय माझे, आईवर रागवलीस तू? चिंगी बाळा, मला माहितीये तू खूप घाबरली होतीस, तुला बाबांची आठवण येत होती, तुला खूप सारे प्रश्न पडले होते ना. त्या प्रश्नांची उत्तरं कोणी देत नव्हतं. पण आता मी आलीये ना, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. विचार मला. आई बाबाला काय झालंय? हे बघ, तुझ्या बाबांचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता, पण आता बरे आहेत बाबा. पण मी तुला काल सांगितलं ना बाळा, बाबा घरी आलेत आता. मग मला भेटू का देत नाहीयेस? तुला कोणी सांगितलं तुला भेटू देत नाहीये? बाबांनाही तुला भेटायचंय. बाबांना खूप आठवण येते तुझी. पण चिंगी, आता बाबांना बरं नाहीये ना, तर डॉक्टरांनी बाबांना गोळ्या औषधं दिली आहेत. गोळ्या औषधं घेतल्यामुळे ना बाबांना सारखी झोप येते. म्हणून म्हटलं की बाबांची एकदा नीट झोप होऊ दे, मग मी माझ्या चिंगीला बाबांना भेटायला घेऊन जाईन. आता झाली का त्याची झोप? हो. आई मला भेटायचंय ग बाबाला. आजी आजोबा तुम्ही प्या तुमचं चॉकलेट मिल्क. मी चालले. चल आई. चिंगी थांब. हे बघ, आता तू बाबांना भेटणार आहेस ना, तर तुझे बाबा तुला आधीसारखे नाही वाटणार. ऍक्सिडेंट झाले ना बाबांचा, बाबा दमलेत, बाबांना नीट बोलता येत नाहीये. पण बाबांना तुला हेच सांगायचं असेल की त्यांना तुझी खूप आठवण येत होती. तुला बघून बाबा खुश होणार आहे, पण तू बाबांना बघून घाबरायचं नाहीये. त्यांना त्रास होईल असं वागायचं नाही. हा चिंगी, शहाणी आहेस ना तू, शाळ्या मुलीसारखं वागायचं. बाबांना सारखे प्रश्न नाही विचारायचे की काय झालं, कसं झालं, दुखतंय का, असे सगळेच जण विचारतात ना. त्यांनाही कंटाळा येतो सारखी सारखी उत्तरं देऊ.
आपण खुश राहिलो ना चिंगी, तर बाबा खुश राहतील आणि पटकन बरे होतील. मग चिंगी सोबत खेळायला, चिंगीला शाळेत सोडायला पटकन तयार होतील. उद्या नाही, आता जाऊया आपण. चल येतो आम्ही. कोर्टाची तारीख पुढची. दादा तू घाबरायचं नाही, मी आहे ना. दादा मला माहितीये तू कायम माझ्या सोबत आहेस, पण आता मला या केसपेक्षा तू आणि तुझी तब्येत महत्वाची आहे. आणि हे सगळं काही तुझ्या बाबतीत झालंय ना, ते त्या केसमुळेच झालंय. आम्ही जर पुढे गेलो नसतो ना दादा, तर ही वेळ आलीच नसती दादा तुझ्यावर. वर्षाताई, आपलं काय ठरलं होतं? नाही नाही रडणार आहे मी. आणि दादा तूही विचार करू नकोस हा. तू फक्त आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. आणि हो, आता जी व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार आहे तिला आनंदाने भेटायचं. कोण येणार आहे? ज्या व्यक्तीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ना, ती व्यक्ती. चिंगी बळ, आपलं काय ठरलं होतं? बाबा तुला दुखलं का रे? अजिबात नाही. कसं दुखणार? शेवटी माझा बाबा आहे तू. ब्रेव आहेस तू, ब्रेव. आणि बाबा तुला माहितीये, तू लवकरात लवकरच बरा होणार आहेस. हो ना ग आई? टॅन हे बघा माझ्याकडे काय आहे. चॉकलेट मिल्क. हे आहे माझ्या दादासाठी. घे दादा. सावकाश. आणि हे कोणासाठी आहे बरं? माझ्यासाठी. हा हे घे. बाबा माझ्यातलं घेणार आहे थोडं. थांबा, घ्या आता. उगाच दोन बनवली ना, एकच पुरलं असतं या दोघांना. दोघांनी संपवायचं. हं? मी मोठ्या कष्टाने बनवलंय. बाबा मी तुला ना खूप मिस केलं. माझ्या स्कूल फ्रेंड्सला पण वेकेशन मध्ये मिस नाही केलं ना, तेवढं तुला केलंय.
फ्रेंड्स खूप आहेत, पण तू माझा बाबा आहे, बेस्ट फ्रेंड बाबा. बाबा तुला माहितीये, जर या वर्षी बेस्ट फ्रेंडचा एसे आला ना तर मी तुझ्यावरच लिहिणार आहे. बाकीचे फ्रेंड्स ना मला खूप चिडवतात, पण तू नाही चिडवत, कारण तू माझा बेस्ट फ्रेंड बाबा आहेस. तू पहिले.